आणि आता बातम्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या। कारण मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलंय आणि आज सकाळी 10:30 वाजता उपसमितीची बैठक होईल। त्यात आरक्षणाची टक्केवारी ठरली जाईल। बैठकीनंतर एटीआर अर्थात ऍक्शन टेकन रिपोर्ट मांडला जाईल। गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली। समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये उपसमितीची 5वी बैठक आत्ताच्या ठिकाणी संपलेली आहे। उद्या सकाळी विधानसभेमध्ये एटीआरचा जो रिपोर्ट आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात येईल। त्यानंतर अधिवेशन संपेपर्यंत जे बिल आहे, विधेयक आहे, ते सभागृहासमोर येईल आणि ते मंजूर करण्यात त्या ठिकाणी येणार आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता पुन्हा ऍक्शन टेकन रिपोर्टच्या संदर्भामध्ये उपसमितीची बैठक त्या ठिकाणी होईल आणि नंतर त्यानंतर प्रश्नोत्तर संपल्यावर हा रिपोर्ट सभागृहामध्ये ठेवला जाणार आहे। सर, विधेयक मांडायच्या आधी शिंदे साहेब बोलते। गिरीश महाजन यांनी उपसमितीच्या बैठकीबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 6 बैठका उपसमितीच्या झालेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणामध्ये त्रुटी राहता कामा नये यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि उपसमिती यांच्यामध्ये सातत्याने आणि कायदेशीर जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये बैठका होऊन आज एटीआर फायनल झालेला आहे आणि उद्या सभागृहामध्ये टेबल केला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय पुढची जी काय प्रोसिजर आहे ती करतील। पर्सेंटेज देखील जे आहे ते उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम होईल। एकूणच सगळ्या घडामोडी पाहता सरकार आता मराठा समाजाच्या भावनांची खेळतंय का असा सवाल निर्माण झालाय। कारण आरक्षणासाठी एटीआर आणू अशी घोषणा करून सुद्धा बुधवारी विधानसभेत एटीआर काही मांडला गेलाच नाही आणि त्यातच आता अधिवेशन संपायला एकच दिवस शिल्लक राहिलाय। त्यामुळे आरक्षणाचं आता कसं होणार अशी धाकधूक पुन्हा निर्माण झाली आहे। पाहूया टीव्ही 9चा यावरचा स्पेशल रिपोर्ट। सभागृहात विधेयक आणायच्या आधी या ठिकाणी एटीआर मांडण्यात येईल। एटीआर आणतो, विधेयक आणतो, पण ते एटीआर आणण्याकरता अहवालच पाहिजे ना। एटीआर ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणजे कृती अहवाल। मराठा आरक्षणासंदर्भात हाच एटीआर सभागृहात मांडणार असल्याची घोषणा कालच सरकारकडून करण्यात आली होती। उद्या सकाळी ऍक्शन टेकन रिपोर्ट एटीआर हा सभागृहामध्ये आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहे। विरोधी पक्षाची सतत मागणी आहे, परंतु त्यांच्या मागणीमध्ये आम्हाला असं वाटतंय की हेतू वेगळा आहे। आता गिरीश महाजनांनी सांगितल्यानं विधानसभेत एटीआर वरती चर्चेची अपेक्षा होती, पण एटीआर काही मांडण्यात आला नाहीये। आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक 2दा पुढे ढकलली आहे। मुख्यमंत्र्यांनी महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली आहे। विधेयकामध्ये तांत्रिक त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे। या उद्याच्या अहवालाच्या अनुषंगिक उद्या अहवाल न मांडता एटीआर मांडला जाणार आहे, विधेयक मांडलं जाणार आहे। पण अध्यक्ष महोदय, सरकारकडून स्पष्ट आम्हाला समजलं पाहिजे की ते केव्हा अध्यक्ष महोदय एटीआर विधेयक मांडलं जाणार आहे। जर आम्ही एवढी मागणी करतोय की आम्ही तुमच्या बाजूने आहोत, आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला खूप वर्ष अन्याय झाला, त्यांचं आरक्षण क्लिअर झालं पाहिजे, हे सगळं बोलत असताना पहिल्या दिवशी का नाही आणत? अनेका विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा अहवाल सादर होतो तेव्हा मानसिकता असते की त्याच्यात वेगवेगळे शास्त्र वापरून उत्खननशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, लँड होल्डिंग विविध स्तरावरती जर तुम्ही अभ्यास केलेला आहे तर ते समजायला नको आमदारांना। लपवाछपवी का करता एवढाच प्रश्न आहे। मराठा आरक्षण देत असताना 52% आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारं असं आरक्षण आम्ही या अधिवेशनामध्येच देणार आहोत। हे विरोधकांना सहन होत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आता हा पोटशूळ उठलेला आहे की हे सरकार आरक्षण देऊ शकतं, ते देतंय, आपण मात्र देऊ शकलो नाही, आपण मात्र सगळा ढोंगीपणा केला आणि त्यामुळे त्यांचा पोटशूळ उठल्यामुळे असे बेभान आरोप ते करतायत।
मागासवर्ग आयोगाचा अहवाल न मांडता एटीआर मांडणार असल्याचं छाती ठोकपणे भाजपचे नेते सांगत होते. त्यामुळे दिशाभूल केल्याचं सांगत काँग्रेसच्या शरद रणपिसेंनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. सभागृहाची दिशाभूल करणारी व सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग करणारी आहे. त्यामुळे मी याद्वारे हक्कभंगाची सूचना माननीय मविप नियम 240 अन्वये देत आहे. दिनांक 28 नोव्हेंबर 2018 रोजी मी ही हक्कभंगाची सूचना सभागृहात मांडू इच्छित आहे. घोषणेप्रमाणे सभागृहात एटीआर न आल्यानं आता सवालही अनेक निर्माण झालेत. सरकारला अभ्यास